नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, दररोज एक तुम्हाला वेगळा विषय दाखवतोय. उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काय घडतंय हे दाखवण्याचं काम सतत आम्ही टुडे समाचार या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करतोय. विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला आरपार आणि थेट दाखवतोय. शासकीय, खाजगी कुठलाही विषय असू द्या, आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचं काम करतोय. आमचं उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची वर 4 कोटीपेक्षा जास्त आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, ग्रामीण भागात काय समस्या आहेत आणि नेमकं काय घडतंय हे दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला दररोज एक वेगळा विषय घेऊन येतो. आता सबस्क्राईब करा. मी आता वाशी तालुक्यातल्या बावी गावात आहे. उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातला वाशी तालुका आणि वाशी तालुक्यातले हे बावी गाव. आता या बावी गावामध्ये इथं बॅनर लावलेला आहे आणि 2 जण इथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. मात्र बॅनर जे लावलेलं आहे ते बावी तालुका वाशी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारा विरोधात आमरण उपोषण असं बॅनरवर लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली निळ्या बॅकग्राऊंडमध्ये दिनांक 30/4/2025 वार बुधवार असं लिहिलं आहे. बॅनर आहे पाठीमागं. त्याच्या खाली काय लिहिलं आहे आपण वाचून बघूया थोडं. आता त्याच्या खाली लिहिले, बावी तालुका वाशी ग्रामपंचायतच्या गैरव्यवहारास व भ्रष्टाचारास खतपाणी घालण्याचे काम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व पंचायत समितीचे चौकशी अधिकारी करत आहेत. तरी लवकरात लवकर भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत असं लिहिलंय त्या बॅनरवर. इथं बावीचा चौक आहे. इकडे दाखवा कॅमेरा. याच चौकामध्ये इथं एक झाड आहे इथं पिंपळाचं, आणि त्या झाडाच्या बाजूला इकडे दाखवा कॅमेरा. इथं चौकामध्येच इथं त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. 2 जण, हे 2 व्यक्ती आहेत, ते आमरण उपोषण करतात. नेमक्यांच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी उपोषण करतात आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुमचं नाव काय? तुमचं? मी राजेश शिवाजी शिंदे. बरं, गाव हेच आहे का तुमचं? काय मागण्या आहेत तुमच्या? ते बोर्ड लिहिलाय पण तुमचं नाव लिहिलं वरी. नावं नाहीत लिहिलेली. आम्ही 3 महिन्याखाली फेब्रुवारी महिन्यामध्ये एक तक्रारी अर्ज दिला होता. ग्रामपंचायतच्या वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून. जवळपास 1.25 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. कोणी केलाय भ्रष्टाचार? हे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या संगनमतानं हा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्हाला कालपर्यंत वाटत होतं की पंचायत समिती ह्याच्यामध्ये सामील नसेल, परंतु आज 2.5 महिने पूर्ण झालेले आहेत. ते 2.5-3 महिने पूर्ण झालेले आहेत आम्ही तक्रारी अर्ज देऊन. BDO साहेब गायकवाड यांनी एक पत्र काढलं होतं, चौकशी समिती नेमली 7 दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करा म्हणून, परंतु अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही. आणि कुठलेही एक वेळेस चौकशी अधिकारी आले, काहीतरी म्हणले आम्ही MB प्रमाणे काहीतरी बघतोय पाहतोय, प्रत्यक्षात वस्तू कुठं नाहीत. कुठले अधिकारी होते ते राठोड साहेबाची समिती आहे, त्यात 2 राठोड साहेब आहेत अध्यक्ष. कारण वित्त आयोग हा प्रत्येक नागरिकावर आलेला असतो आणि वित्त आयोग प्रत्येक नागरिकाचे पैसे तर खाल्लेतच, पण लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रात ही की चिमुकल्या मुलांचे सुद्धा पैसे या बावीच्या सरपंचांनी खाल्लेले आहेत. काय पैसे? कशाचे होते पैसे? म्हणजे कशाचे नेमकं? वित्त आयोगातून एकच मुद्दा सांगतो तुम्हाला. मी जवळपास आता कालपासून उपोषण केलेलं आहे. मला पण जास्त काय बोलता येत नाही, परंतु आमच्या इथे एक वस्ती आहे शिवाजीनगर म्हणून. तिथं गॅस कनेक्शन आणि फर्निचर दिलंय असं वित्त आयोगातून असं जवळपास 3.5 लाख रुपये उचलले. त्याच्यावर कुणी उचलले ते? हे सरपंचानं. आणि त्या संबंधित शाळेला संपर्क केला असता शाळेनं आम्हाला लिहून दिलंय असं की बाबा ग्रामपंचायतकडून आम्हाला टाचणी सुद्धा मिळालेली नाही. कुठे दिले म्हणून पैसे? म्हणजे कुठं खर्च केला ते? जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगरवर खर्च केलाय 3.5 लाख रुपये वित्त आयोगातून. काय दिले म्हणून सांगितलं होतं? आणि संबंधित शाळेनं लेखी दिलेलं आहे आम्हाला. शाळेत काय दिलं म्हणून? कशासाठी खर्च केला? गॅस कनेक्शन आणि फर्निचर. म्हणजे फर्निचर. मग ते मुख्याध्यापकाला तुम्ही विचारलं असेल ना? विचारलं, त्यांनी आम्हाला लेखी दिलंय. लेखी घेतलंय त्यांच्याकडून आम्ही. बाबा तुम्ही काय दिलंय, काय दिलंय काय नाही हे सगळं सांगा आम्हाला. तर त्यांनी सांगत होते, पण आम्ही त्यांना लेखी स्वरूपात द्या म्हणलं. त्यांनी लेखी स्वरूपात पण दिलंय, त्याची तुम्हाला प्रत सुद्धा देऊ शकतो. हे उपोषण तुमचं किती रुपयाचा घोटाळा झाला असा तुमचा आरोप आहे?
जवळपास 1.25 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे, परंतु त्या शाळेवर 3.5 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही आता जे उपोषण करताय ते कोणत्या मुद्द्यावर करताय नेमकं? पूर्ण गावात वित्त आयोगात जे 1.25 कोटी रुपयाच्या आसपास भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात त्या अगोदर आम्ही काय उपोषण केलं तुम्ही? हो 1 दिवस लाक्षणिक उपोषण केलं होतं. पुढे काय झालं? त्या संदर्भात आम्हाला BDO साहेब इथं आले, आश्वस्त केलं की बाबा तुमचं आम्ही लवकरात लवकर चौकशी करू, ह्या चौकशीतून तुम्हाला काय जे काय तुमचा अहवाल आहे तो लवकरात लवकर देऊ. परंतु चौकशी केली, वारंवार त्यांच्याकडे विचारणा केली, फोनवर संपर्क केला, परंतु फोन तर काय BDO साहेबाचा आता अशा तक्रार दिल्यापासून लागत नाही. 1-2 वेळेस लागला, बहुतेक आमचा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला असावा नंबर. आणि हे राठोड साहेब आणि माचवे साहेबाला तर काय साध्य करायचं आमच्या काय लक्षात येणं गेले. माचवे साहेब कोण आहे ते? ते माचवे साहेब विस्तार अधिकारी आहेत आणि राठोड साहेब हे समितीचे अध्यक्ष आहेत. तुम्ही आता उपोषणाला बसल्यावर तुम्हाला कोणाचा फोन वगैरे आला, अधिकारी वगैरे? नाही तुम्ही अधिकारी निवेदन दिले का सगळीकडे? पोलीस स्टेशनला येते कोणी आलं का? नाही, पोलीस स्टेशनचा संपर्क झाला होता, त्यांनी आमची विचारपूस केली आणि वैद्यकीय अधिकारी एक आले होते कोणतरी, त्यांनी आमचे शुगर आणि BP तपासून गेलेत. ते म्हणत होते की बाबा तुम्हाला आवश्यकता आहे आता एखादं सलाईन घ्या अथवा तुम्ही थोडंफार काहीतरी ग्लुकोज वगैरे काहीतरी तुम्हाला घेण्याची गरज आहे. तुमचा BP 30 शुगर माझी 30 आहे आणि माझे 300 का 30? 30 शुगर आहे म्हणले आणि BP यांचा काहीतरी 162-65 पर्यंत काहीतरी गेलाय असं म्हणत होते. परंतु आम्ही काही ते उपोषणावर ठाम आहेत, आमच्यापर्यंत कुणी आलेलं नाही आणि नाही आलं तरी हरकत नाही. किती दिवस करणार तुम्ही उपोषण आता? जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहेत. यांनी काही जरी केलं, त्याच्या पूर्वीचं उपोषण का सोडलं मग तुम्ही? लाक्षणिक उपोषण केलं होतं. ह्याच्या आधी चौकशी समिती नेमली, मग चौकशी समिती नेमल्यावर 1 दिवस आले आणि 1 दिवस आले परत काय आले नाहीत. मग सरपंच तुमचं बोलणं झालं का? ग्रामसेवकचं सरपंचाचं काय तुम्हाला? ग्रामसेवकला आम्ही वारंवार विचारणा करतोय की बाबा खरेदीच्या पावत्या आम्हाला द्या, किरदा आम्हाला दाखवा, आम्ही सर्व आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ह्यांचा अधिकार आहे. हे कुठलं काही दाखवितच नाहीत, कुठलं काही मिळच लागूच नाहीत, थांगपत्ताच कळू देत नाही. सगळं कागदोपत्री काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे ह्यांचा आणि लाखो रुपये लाटलेत असेच. हो. तुमचं काय नाव आहे? माझं नाव जयराम दत्तू कवडे, ग्रामपंचायत सदस्य आहे मी. हिने एकतर शाळेतच भरपूर भ्रष्टाचार केलाय. अंगणवाडीला आहे बघा, हे आमच्यापाशी पत्र आहे त्यांनी लिहून दिलेलं. हे आम्हाला त्यांनी लिहून दिले टोटल. हे बाबा इतकंच आम्हाला साहित्य मिळालं आणि तिथं खर्च जर पाहिला तर 4 लाखाच्या पुढे त्यांचा खर्च एका शाळेवर. हो, ती कशाला मिळच लागून देत नाही. त्याची MB ही सगळी ओके क्लिअर केली त्यांनी. फक्त ऍक्च्युअली सामान जी तिथं पाहायला गेलं तर सामान त्यांच्याकडे काही 3 लाखच काहीतरी म्हणले तुम्ही. ठीक आहे, लिहून दिले ना आम्हाला. बघा दादा 20/3/2021 नंतर दिनांक 11/2/2025 म्हणजे हे आम्ही तक्रारी अर्ज केला होता. पर्यंत काहीच मिळालेलं नाही त्यांना. शाळेस ग्रामपंचायत मार्फत कोणतेही साहित्य प्राप्त नाही. मग काय याच्यामुळेच आता आमचं उपोषण. 1.25 कोटी म्हणतात. हो, 1.25 कोटीच्या आसपास आहे. कुठं आहे हे सगळं टोटल गावाचं. काय गावात म्हणजे काय नेमकं? गावात आता ते GR असेल, GR चे टोटल डबल बिल उचललेले आमच्यापाशी तसा प्रूफ आहे. डबल बिल आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात आहात, तुम्ही असं काय आरोप करताय, असं काय आहे का? नाही, आरोपाचं काय आता प्रत्यक्षात नाही, सरपंच समजा तुमच्या विरोधात असतील किंवा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, राजकारण गावातलं असतं, असं काय तसा काय भाग आहे का? तसं काहीच नाही. आम्ही जे आहे ते खरं सांगतो. तुम्ही सरपंचाला विचारलं नाही का हे असं कसं काय झालं म्हणून? सरपंच सांगतच नाही. ग्रामसेवक सांगत नाही. काय कारण आहे? काही सांगतच नाही. ते त्यांच्या अंधारात सगळं चाललेलं असतं. पैसे लाटून घेतलेले त्यांनी, मग ते कसे सांगतील आता? सांगत नाही ते. मग आता मागणी काय तुमची? मागणी केल्यावर सुद्धा आम्हाला काही देऊ शकत नाही. किती दिवस बसणार आहे तुम्ही? आता आम्ही जवळ आमचं मिटत नाही तोपर्यंत आम्ही बसणार. तुमचा किती कोटीचा दावा आहे त्यांच्यावर? 1 कोटीचा. ते 1.25 कोटी मध्ये तुम्ही 1 कोटी असेल. आता आम्ही हिशोब त्याचा लावलेला नाही. 1 कोटीच्या आसपास. काय तुमची मागणी आहे नेमकं? आता पैसे परत भरायची अशी मागणी आहे का कारवाई व्हावी असं म्हणतात? कारवाई व्हावी. त्याची चौकशी होऊन आम्हाला अहवाल तर देऊ द्या. आलं का लक्षात? आम्हाला ही चौकशीच पूर्ण करीना गेलेत. ह्याचा अहवाल, कारण ही पळून चाललेत. आम्हाला प्रूफ आहे आमच्याकडे शाळेचा आणि शाळा म्हणते आम्हाला एक बी वस्तू टाचणी बी दिली नाही. ह्यांनी तर खर्च दाखवलाय 3-4 लाख रुपये एका शाळेवर.
मग हे असं लेखी प्रूफ असल्यामुळं हे BDO साहेबाचं काहीतरी आर्थिक देवाणघेवाण झालेला तर संशय आम्हाला आहेच. आम्ही तसं रीतसर काय निवेदन मागताय तुमची आता? आता 13 लाख रुपये कचरा कुंडीवर खर्च आहे. या. तुम्ही इथपर्यंत या बघा तुम्ही. कचरा कुंडी 13 लाख रुपये खर्च आहे कचरा कुंडीवर. आता हे आहे का कचरा कुंडीवर 13 लाख रुपये जवळ. काय म्हणले मामा तुम्ही? हे उपोषण करायला ते काय आहे यांचं? खरं आहे का हे? कागदपत्र आहेत त्यांच्याकडे. तसं नाही हो, पण हे तुम्ही इथलेच आहेत का? हो हे काय उपोषण करतात? बरोबर आहे का चुकीचं आहे यांचं काय? बरोबर आहे त्यांचं. कागदपत्र त्यांच्याकडे हो पुराव्याची. ते म्हणते ते खरं आहे का? पण ऐकलं की तुम्ही आता? आता बघा किती कागद दाखवली त्यांनी तुम्हाला. ते कचरा कुंडीचं म्हणाले शाळेतलं म्हणतात काहीतरी. त्यांना माहिती आहे ना ते मेंबर आहेत ते. काय म्हणले? 13 लाख रुपयाच्या कचरा कुंड्यात एवढ्या आम्ही जर विरोधक काय म्हणले? काय म्हणले तुम्ही? कचरा कुंड्या दिसल्याच नाहीत आम्हाला अजून तर. आणि ते सांगतात 13 लाखाच्या कुठे आहेत कचरा कुंड्या? हे कचरा कुंडी जे आहे गावात नाहीच अशी. दिसल्याच नाही. बर होय. बातमी सगळी जाणार आहे का तुम्ही सगळी? हा बोला. तुम्ही कट करून दावताय बातमी. बरं ठीक आहे. हा तुमचं काय म्हणणं आहे सांगा. आमचं हे बोलतात ते बरोबर रेकॉर्ड करा. थांबा कॅमेरा काढा. चालू ठेवा लाईव्ह करा. हा. मोबाईल काढा. शूटिंग करा तुम्ही. बातमी ह्यांच्या मोबाईल मध्ये शूटिंग करा. माझ्या नको करायचं तुमच्या तुम्ही बरं, बघितलंय सांगा. तुमची वेबसाईट सगळे हा, बोला. तुम्ही बातमी कट करून दावताय. काय नेमकं कट केलं? हा? हा, बोला बोला. हो द्या लाईव्ह कर व्हिडिओ. हा. थांबा थांबा. एखादा विषय सांगा मला की मी तुमची बातमी कधी तुमच्या माझ्या कॅमेरा पुढे कधी आलते तुम्ही? हा? चला बोला बोला. थांबा. तुमचं काय नाव आहे? तुम्ही माझं बालाजी शिंदे नाव आहे. बरं माझ्या पुढे बाईट दिली कधी तुम्ही? नाही दिली पण बरं, तुमचा एखादा विषय दिला मला? मी बघितलंय पहिले फेसबुक. काय बघितलं सांगा. मी फेसबुकचं चॅनल नाही माझं. हा आता हे बोलायला ते बरोबर आहे. तुम्ही मला काय म्हणले की तुम्ही बातमी सगळी दाखवणार आहेत का? तुम्ही नाही दाखवणार आहेत का म्हणून बोलायचंय. रस्त्याचा प्रश्न होता. 22 ते तेरखाडा रस्त्याचा प्रश्न होता. तिथं त्यांनी एडिट करून बातमी टाकली. ज्यांच्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या का? हे कुणाची फक्त 2 लोकांच्या मुलाखती घेतल्या. जे अडाणी शेतकरी आहेत का यांच्या फक्त मुलाखती घेतल्या. बाकीच्या कोणाच्या मुलाखती घेतल्या नाही. समोर आहेत यांना मुलाखत दिली. हो, काय म्हणते? समोर आहेत बरं, हे उपोषणाबद्दल काय सांगा तुमचं मत? उपोषणाला बसले ते आहे वस्तू ते आहे ना. का कचरा कोंड्याचा मुद्दा आहे. शाळेला मिळालेलं नाही साहित्य. आता ही तर उपोषण करतात. ह्यांनी आरोप केलाय ती पलीकडले 1.25 कोटी म्हणतात, ही अलीकडचे 1 कोटी म्हणतात. ते आता कागदपत्र त्यांनीच माहिती आहे नेमकं किती कोटी आहे. आणि काय माहिती का अंदाजे सांगितले रक्कम माहिती नाही. आता त्यांना जी तुम्हाला जी बाला शिंदे जी म्हणला होता का वस्तू तशी झाली. आता यांनी बाईट दिलती. त्यांनी काय केलं सरपंचानं जी 2 माणसं दिली होती त्यांना जी काय बोलायला सांगितलं तेवढीच बाईट दाखवली आणि दुसऱ्या 3 जणांची बाईट दिली त्या लोकांची बाईट दाखवली नाही. त्यात आमच्यापाशी आमच्या ग्रुपला पडलेले प्रूफ आहे त्याचा. ती सरपंच माझा व्हिडिओ करा, काय अडचण नाही. नाही त्याचा नाही विषय. आम्ही वस्तुस्थितीवर बोलवलं की मागच्या बाईटला माझा व्हिडिओ करा, काय प्रॉब्लेम नाही. सांगितली एकतर्फी बाईट दाखवली दुसरी बाईट दाखवली नाही. बरं, आता मी पण सरपंचाची पण मुलाखत घेऊ शकतो का नाही? आवश्यक आहे ना. घ्यायला पाहिजे का नाही? आमची विनंती सरपंचाची मुलाखत घ्यावं त्यांचं म्हणणं ऐकावं ह्यांचं म्हणणं मांडावं आणि दोन्ही सरपंचाची मुलाखत घ्यावी का नाही त्याच्यावर? आणि दोन्ही वस्तुस्थिती आपलं गावाला माहिती व्हावं किंवा सरपंचानं ह्याच्यावर काय स्टेटमेंट दिली आणि उपोषणकर्त्यांनी काय स्टेटमेंट दिली. आमची अपेक्षा की तुम्ही दोन्हीचे बी बाईट दाखवा गावाला कळेल किंवा सरपंच म्हणतोय ती खरं आहे का उपोषणकर्ते म्हणते ती खरं आहे. पण त्यावेळेस काय झालं एक जणांचीच बाईट दाखवली दुसऱ्याची दाखवली नाही. त्यांची बाईट दाखवतात यांची दाखवत नाही त्याचा अर्थ गैरव्यवहार झाल्यावर म्हणून यांना दाखवली नाही यांची बाईट. अशी आमची मी त्या जी आता बाला शिंदे म्हणली ती त्यांचं ती उत्तरची होतं किंवा दाखवणार आहेत का. बरं, हे सगळं दाखवणार आहे मी. हा मग दाखव तुम्ही त्याच्यामध्ये कुणाकुणाची प्रतिक्रिया घ्यायला आवश्यक आहे. आमची इच्छा आहे किंवा जर तुम्हाला सरपंच उपलब्ध होतील सरपंचाची बाईट घ्या. ग्रामसेवक उपलब्ध होत असतील तर ग्रामसेवकची बाईट घ्या. अगर समजा विस्तार अधिकारी असेल चौकशी नेमला अधिकारी असेल BDO असेल त्यांच्या बाईट घ्याव्यात. त्यांच्या दाखवाव्यात यांच्या उपोषणकर्त्या दाखवावं म्हणजे गावाला कळेल किंवा BDO काय म्हणतोय विस्तार अधिकारी काय म्हणतोय चौकशी अधिकारी काय म्हणतो सरपंच काय म्हणतो नेमकं वस्तुस्थिती काय आहे नेमकं कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय कोण खरं बोलतंय कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय गावाच्या निदर्शनास येईल एवढीच आमची अपेक्षा आहे. बाईट तुम्ही कुणाची पण घ्या पण ती बाईट दाखवायला पाहिजे म्हणजे बघा, जसा आहे तसा व्हिडिओ दाखवूया आपण. आता नेमकं इथं उपोषण सुरू आहे. मामा काय चाललंय? काय आहे यांचं उपोषण? काय ते तुम्ही चौकशी करा त्याच्यावर. कशी करायची चौकशीला? कशी हे ह्यांचं म्हणणं आहे भ्रष्टाचार केला. केला का नाही उघडकीस येईल की आपण म्हणजे ते उपोषणला बसल्यात त्यांचं काम म्हणणं तुम्ही ऐकून घ्या त्याच्यावर निर्णय होईल काहीतरी. काय नाव आहे? रामेश्वर गळदर. होय बोला. बोलले तुम्ही. तुमचं काय नाव आहे दादा? सज्जन भांगे. सज्जन भांगे. बघितले जाय तुम्ही? तुमचं उपोषण चालू आहे आता. तुमचे जोडीदार आहेत का सदस्य? मालकीन मेंबर मी नाही. बरं असू दे की
आता बायको नवरा म्हणल्यावर घरात सांगितलं असेल की मग ही आता वहिनीने काय म्हणले असतील की उपोषण चालू आहे? ह्यांची जी उपोषण बसल्या त्यांचं काय ती पोरं हे सगळा अभ्यास करून सांगावं काय ती माहिती द्यावी ह्यांना कशाची माहिती काय ती म्हणते तर भ्रष्टाचार केला म्हणतात तुम्ही सरपंचाच्या बाजूचे आहेत का तुमच्या? नाही सरपंच बाजूशी नाही ह्यांनी काय मागणी केली ती सगळं दाखवा की त्यांनी आम्ही केलं नाही ह्यांनी काय तुम्ही दाखवायला पाहिजे ते. आता ग्रामसेवकने ह्यांनी दाखवायला पाहिजे म्हणजे तुम्ही ह्याने जे उपोषण करतात ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? योग्य आहे की उपोषण करायला? योग्य आहे. हा मग ते विचारतोय की योग्य आहे. मग आता हे मग त्याच्या आधी तुमच्या आमच्या वहिनीने काय सांगितलं असेल तुम्हाला? सांगितलं ग्रामपंचायतमध्ये काय घोटाळा झाला, काय झालं, ग्रामसभेत काय चर्चा झाली, सह्या कुठं घेतल्या, सांगितलं का नाही? ते त्यांच्यात जास्त 8 जण आहेत त्यांच्या सगळ्यात आमच्या सह्या विचारलं नाही का त्यामुळे विशेष नाही काय म्हणजे वहिनीला काय माहितीच नाही? नाही सह्या आमच्या नसल्या तरी चालतंय की कसं काय? बहुमत त्यांचं सह्या नाही घेतलं आमचं चालतंय आम्ही 1000 रजिस्टर सही केली चालतंय. अच्छा बघा बघूया आता इकडे काय म्हणून येते उभा राहा बोला मामा बोल जाऊ द्या त्यांचं बोल आपलं बोला. कसं काय गावात काय ते घोटाळा झाला म्हणतात? झालाय की मग कसा इकडे या की इकडे घ्या उजाडाल थांबा थांबा तिकडे झालं मी टाकली कसं काय झालं सांगा बरं. इकडे 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 सांगतात आपलं लोकं. इकडे चालू इकडे इकडे कॅमेरा इकडे आहे. हो हा इकडे आहे आपलं हा. सांगतात लोक इकडे इकडे कॅमेरा इकडे हा. पाईपलाईन मध्ये इथंच उभा राहा. हा. पाईपलाईन मध्ये इकडून या रे कॅमेरा घेऊन हा. पाण्याच्या पाईपामध्ये पूर्ण पाईपलाईन झाली असती हलकी केली ह्याच्यात खाल्लं काहीच कचरा कुंडीत खाल्लं फलण्यात खाल्लं बिस्ताण्यात खाल्लं अशी चर्चेत गावामध्ये चालू आहे. मग आता आता काय ही त्यासाठी उपोषण धरलेलं आहे. मग यांचं योग्य आहे का उपोषण? हो योग्य योग्य हो इकडे पण गोंधळ राहिले. हो मामा उपोषण चालू आहे इथं चालू आहे इथं उपोषण चालू आहे. मग आता त्यांना काय काम बिम आहेत का म्हणून उगाच बसलेत का ते हा काय तर भ्रष्टाचार झालाय म्हणून तर बसलेत की हा काय वाटतं आता तुम्हाला हे त्यांचं म्हणणं काय आहे की इथं गावामध्ये त्यांचं म्हणणं योग्य आहे योग्य आहे तुम्ही त्यांच्या मनात सहमत आहे? सहमत आहे 100% कारवाई व्हावी. हा तुमचं काय नाव आहे? नितीन मोहन राऊत काय करता आपण? मी आपला ड्रायव्हर आहे. बरं. हा हो दादा या की इकडे तिकडे अंधारात घ्यायला चालू थांबा इकडे दाखवा बोला बोला. इथं आता त्या 2 जणांनी उपोषण सुरू केलंय की इथं भ्रष्टाचार झालाय म्हणतात ग्रामपंचायतचा. होय बसलेत की झालाय का भ्रष्टाचार? उगाच बसलेत का इतके दिवस आज 3रा दिवस उगाच बसलेत का त्याला काम सोडून बसली ना ती. हो तुमचं काय नाव आहे? कवडे ज्ञानेश्वर कवडे. मग आता काय मग काय वाटतं बरं तुम्हाला? त्याची निरसन करून दाखव ना. हो दाखव त्यांनी काही त्यांच्याकडे म्हणजे प्रूफ द्यावा लागेल की सगळा. बघा वाशी तालुक्यातलं हे बावी म्हणजे तेरखेड्याचं जवळचं गाव आहे तेरखेडा बावी आणि हे लोक इथं 2 जण उपोषणाला बसलेले आहेत. उपोषण करते काय म्हणतात मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली. इथं भ्रष्टाचार झाला असं त्यांचं मत आहे. आज 2रा दिवस आहे 30 तारखेपासून उपोषण सुरू आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे आणि इथं मी त्यांच्या गावामध्ये पोहोचलो रात्रीचे आता 9 वाजलेले आहेत. आज तारीख आहे 1 त्यांचं उपोषण सुरू आहे. तुम्ही ऐकलं आता कॅमेऱ्यात आला तुम्ही आणि ह्यांचे उपोषण जे आहे ते योग्य आहे आणि भ्रष्टाचाराला कठोर कारवाई करून शासन झालंच पाहिजे. भ्रष्टाचार झालेलाच आहे झालेला आहे त्यांच्याकडे पुरावे आहेत लेखी पुरावे आहेत. भ्रष्टाचार केलेला 100% त्याला सजा झालीच पाहिजे ही माझं म्हणणे वैयक्तिक गावकरी म्हणून. हो हे काय भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी करा आणि ती योग्य ती कारवाई करा त्याच्यावर. काय कारवाई करायला आता काय त्याचे त्याचे काय असेल ते काय करू चौकशी करा की भ्रष्टाचार झालेली त्याची चौकशी करा आणि त्याचे काही निवेदन देऊन त्याचे काही विल्हेवाट लावा. बघा इथं ज्या उपोषण करते होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली गावकऱ्याची दाखवली. वाशी तालुक्यातलं हे बावी गाव आहे तेरखेड्याजवळचं गाव उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं हे गाव आहे आणि या गावामध्ये ग्रामपंचायतनं भ्रष्टाचार केला म्हणून इथं 2 जण उपोषणाला बसलेले आहेत. आज 1 मे तारीख आहे 1 मे 2025 वेळ संध्याकाळची 9 वाजता 2रा दिवस आहे उपोषणाचा. मात्र काय त्यांचं म्हणणं आहे काय मागण्या आहेत आणि ग्रामस्थाचं काय मत आहे मी ह्या प्रकरणात ग्रामस्थाची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. उपोषण करते काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली. सर्व लाईव्ह व्हिडिओ जसा आहे तसा अनकट ग्राउंड रिपोर्ट. नेमकं या प्रकरणामध्ये आता प्रकरणाची 2री बाजू सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं असं. जर माझा खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला जर सरपंचांनी किंवा ग्रामसेवक किंवा विस्तार अधिकारी संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी कोणी जर फोन केला तर मी प्रकरणाची 2री बाजू
त्यांची सुद्धा दाखवणार आणि आता मी त्यांना फोन सुद्धा करणार आहे. जर मला फोनवरती उपलब्ध झाले आता तर मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे. प्रकरण काय असू द्या, दूध का दूध पाणी का पाणी, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. आमच्या चॅनलची वर 4 कोटीपेक्षा जास्त आहेत. विषय कोणतेही असो, ग्रामीण भागातले विषय असो, शहरातले असो, आम्ही तुम्हाला बेधडक आरपार दाखवतोय. मी हुकमत मुलानी, 22 तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. समजा भ्रष्टाचार राहिला दाखवायचा, राहू दे, काय होतं, येईल की अजून किती उजेडात असू द्या, काय होत नाही. पाणी किती होते दिवसात पाणी किती येते हे आम्हाला सांगा, मला जमत नाही. कारण दिवसात पाणी किती निघते मागले 365 दिवसाचं काढता येईल आपल्याला. एक दिवसाचं त्यांना काढता आलं नाही. अशा अधिकारी नेमले तर मग खरी चौकशी कशी पाहिजे. ठीक आहे, तुमचं जे काय आहे ना मागणी मला जे म्हणणं तर उद्या देतो आणि जर दिलेला मूळ आलं तर काही म्हणजे आहे. जिल्हा परिषद शाळा कचरापूर शिवाजी 19/3/2024 शिवाजीनगर 1,49,950 जिल्हा परिषद शाळा शिवाजी 1.5 लाख रुपये 8/4/2023 आणि 2024 जिल्हा परिषद शाळा शिवाजी 20/3/2021 नंतर दिनांक 11/2/2025 म्हणजे आम्ही अर्ज केलेला त्या दिवशी पर्यंत शाळेस ग्रामपंचायत मार्फत कोणतेही साहित्य प्राप्त नाही. त्याची चौकशी 3.5 लाख रुपये 1,39,000 आणि 2021 पासून होते आणि 25 पर्यंत आणि 2024 19/3/2023 माझ्याकडे आहे आणि ह्याचा फोटो पाहिजे. काय नाही, मी 22ला आलो उपोषण काय काय तक्रारी अर्ज आहेत ते आपण घेतला आहे. बारकाईने चौकशी कार्यवाही करण्यात येईल. देऊ पण शिवाजीनगर 20 उपोषणाचा घेऊन आला.